काय म्हणतात रे पुरं? बघू म्हणतात. कशाला कसनी फोन लावतोय? कशासाठी म्हणजे त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे 3-4 लाख असे मिळतील. अरे मिळतील मान्य आहे की मला, पण ही पोरं जितकं वेळ लावतील तेवढं अवघड होईल बघ. काय अवघड होत नाही. हे बघ, आपण काय आर्मीचं काम करू शकत नाही आपल्याला पण चांगलं माहिती आहे. आणि जर कोणाला ह्याचा डाऊट आला लय अवघड होईल. मोठ्या कामात रिस्क असती. अरे म्हणूनच म्हणतोय की जेवढं पैसे मिळाला तेवढं घेऊन निघतो इथनं. तू कसं सापडलो तर. अरे येड्या, ती 2 बकरं गावल्यात, ती कापल्याशिवाय आपण जायचं नाही. चला. कुठे लक्ष आहे अजिंक्य? मला माहिती काय तुझा प्रॉब्लेम मला माहिती. कसला प्रॉब्लेम? मला कसला नाही प्रॉब्लेम. आजा, मला सगळं माहिती. आर्मीच्या भरतीसाठी तुला पैसे पाहिजेत बरोबर. हे पैसे मी देऊ शकतो तुला. कसे? कसं ते मी तुला नंतर सांगतो. आजा, भरतीच्या पैशासाठी आईचं दागिनं घाण ठेवायला निघाला होतास. आता एक काम कर, ते तू दागिने तुझ्या बरोबर घे आणि माझ्या बरोबर चल. पण कुठं? आजा, या अख्ख्या गावात तुला एकच माणूस मदत करू शकतो. कोण? तू फक्त माझ्या बरोबर चल. भैया, अहो मेरे को लगता है अजिंक्य नहीं आएगा इधर. यो लय आकुड आहे. यो काय तुमच्याकडनं पैसे घेत नसतो. येणार. टॅलेंटला घेऊन येणार. टॅलेंटला दिलेलं काम 100% होतच असतं. अहो पण अजून का आला नाही? मला विचारण्यापेक्षा स्वतः जाऊन बघ ना. हा भैया. भैया साहेब, कोण आलंय बघा आज तुमच्याकडे. अरे अजिंक्य, काय काम काढलं? भैया साहेब, त्याला थोडी मदत हवी आहे.